उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून उत्तर नाही। आमदार अमोल मिटकर यांनी यावेळी खेद व्यक्त केलाय। प्रदेशाध्यक्षांना पत्र व्यवहार केला असून उत्तर नाही असं म्हणत देखील आमदार अमोल मिटकरी यांनी आपला खेद व्यक्त केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी व्हावी याकरिता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी ही मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी सुरुवातीपासून लावून धरली होती। आज शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर अमोल मिटकर यांनी प्रतिक्रिया दिली। हे मागणी खरं तर प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची असल्याचे देखील ते म्हणाले। मनात अनुत्तरित प्रश्न आहेत, त्याच्यामुळे त्यांनी सीआयडी चौकशीच्या संदर्भात जे काही निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले, आम्हाला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यावर याची तात्काळ दखल घेतील, गांभीर्याने कारवाई करतील आणि कारवाईला डिले होता कामा नये। कारण आता कार्यकर्त्यांचा संयम सुटतोय। म्हणजे इतक्या मोठ्या नेत्याचा असा दुर्दैवी विमानाचा अपघात होणं आणि त्या अपघाताच्या नंतर कुठेही ठोस समाधानकारक उत्तर न भेटणं, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनेचा उद्रेक महाराष्ट्रात होणार नाही याची काळजी पण सरकार घेणारच आहे। निवडणूक जिंकण्यासाठी ईव्हीएम हॅक केलं, भाजप उमेदवारांना जिंकवण्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपये घेतल्याचा आरोप सुनील शेळकेंनी भारतीय जनता पक्षावर केलाय। बिनबुडाचे आरोप आम्ही सहन करणार नाही अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश भेगडे यांनी प्रत्युत्तर दिले। मतदानाच्या 3 तारखेला अगोदर एक इव्हेंट हॅक करणारा घेऊन आला, याचे खिसे भरले नाही, याचं पोट भरलं नाही। यांनी उमेदवारांकडून जबाबदारीने सांगतो पत्रकार बांधवांनो, भारतीय जनता पक्षाच्या इतर स्थानिक नेत्यांनी जे पंचायत समिती जिल्हा परिषदेला उमेदवार दिले होते त्यांच्याकडून ईव्हीएम मशीन हॅक करून तुमचा विजय करून दाखवतो म्हणून एका उमेदवाराकडून 25 लाख रुपये गोळा केले। या ज्या संसाराने तुम्ही निर्माण करताय ना, आम्हाला पैसे भेटलेत। मी तुम्हाला जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो की असे कोणत्या उमेदवारांनी, आमचे जे कोणी उमेदवार आहेत त्यांनी आम्हाला कुणाला पैसे दिले, कुणाच्या खात्यावरती दिले, कॅश दिले, ऑनलाईन दिले, कशा पद्धतीने दिले ते पण सांगा ना। कुणाच्या खात्यावरती आलेत, आम्हाला भेटलेत का, किंवा त्या उमेदवारांनी आणखी कुणाला पैसे पाठवलेत, करा की सगळी चौकशी होते ना। दूध का दूध आणि पाणी का पाणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।